आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा आढावा। शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक 15व्या मिनिटात घटनास्थळी, पोलिसांनी त्यांचा सीडीआर तपासावा, निलेश राणेंची मागणी। तर घटनेत नातेवाईकांचा हात तर नाही ना, वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप। जयदीप आपटेला पुतळ्याचं काम देणारा ठाण्यातला मुख्य आरोपी। शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात संजय राऊतांची टीका। अनुभव नसलेल्या व्यक्तीला ऐतिहासिक पुतळ्याचं काम कोणी दिलं, राऊतांचा सवाल। पुतळा नेव्हीने केला किंवा पीडब्ल्यूडीने केला असा वाद घालण्यात अर्थ नाही। दादांनी सरकारमधील नेत्यांचे कान टोचले। महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक राजकोटवर उभारणार, स्मारक उभारण्याचा निर्णय झाला, अजित पवारांची माहिती। राजकोट पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, राऊतांसोबत आमदार वैभव नाईकही उपस्थित। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कोल्हापुरात मध्यरात्री 3 वाजता कारवाई। अजित पवार गट आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतच राहणार, भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब। दिल्लीतील नेत्यांचे राज्यातील भाजप नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। काँग्रेस राष्ट्रवादीशी आयुष्यात कधी पटलं नाही, आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात। तानाजी सावंतांचं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबाबत वादग्रस्त वक्तव्य। अजित पवारांनी तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं। राष्ट्रवादीशी आयुष्यात कधी पटलं नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, सावंतांचं विधान। भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांचा अपमान। शरद पवारांसोबत असताना अजित पवार वाघ होते, त्यांचा रुबाब होता, शरद पवार गटाच्या महेश तपासेंचा टोला। तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत, रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा। तर एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचे इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते, ठोंबरेंची टीका। शिंदेंनी तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अमोल मिटकरींची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। तर अजितदादा गट तानाजी सावंतांना त्यांची जागा दाखवून देईल, मिटकरींचं विधान। तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, तोपर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला जाऊ नये, उमेश पाटील यांचं पक्षातील मंत्र्यांना आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करणार नसतील तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरकारमधून बाहेर पडण्याची भावना, अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं वक्तव्य। भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 2-3 दिवसात अंतिम निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटलांचं सूतोवाच। तर पुढील आठवड्यात फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती। महायुतीतील एक पक्ष उमेदवारी जाहीर कसा करतो, नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजितदादा गटावर निशाणा। तर निर्णय घेण्याआधी एकदा मी इंदापूरच्या जागेवरून वरिष्ठांशी बोलणार, हर्षवर्धन पाटलांचं विधान। नरेंद्र मोदी पालघरमध्ये दाखल, मोदींच्या उपस्थितीत आज वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार। भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध, संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीस। वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध आंदोलन। स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून सरकारची प्रातिनिधिक स्वरूपात अंत्ययात्रा, JNPAच्या अधिकाऱ्यांनाही स्थानिकांनी पिटाळून लावले। मोदींच्या डहाणूतील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाआधी स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध व्यक्त, बोटीमध्ये काळे फुगे आणि झेंडे बांधून निषेध व्यक्त। वाढवण बंदराला विरोध असताना भूमिपूजन सोहळा म्हणजे हुकुमशाही, वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यावरून आमदार विनोद निकोलेंची टीका। कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही, निकोलेंची भूमिका। पंतप्रधान मोदींनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं, त्यांनी राजकोट पुतळा दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी आणि माफी मागावी, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांची मागणी। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन, मोदींच्या दौऱ्याआधी पोलिसांनी आंदोलन करण्यापासून रोखल्यानंतर हातात शिवरायांची मूर्ती घेऊन आंदोलन। पोलिसांनी परवानगी नाकारली तरी 1 सप्टेंबरला मोर्चा काढणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका। शरद पवार Z+ सुद्धा नाकारण्याची शक्यता, Z+ सुरक्षेमधील काही अटी पवारांना अमान्य असल्याची माहिती। जितेश शांतापूरकर आणि झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। काँग्रेसचे जितेश शांतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार। विधान परिषद निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा त्यांच्यावर आरोप।